कल्पना करा की तुम्ही रस्त्यावरून शांतपणे घरी चाललात आणि काही सेकंदात तुमचं आयुष्य संपणार आहे, कारण तुमच्या मृत्यूची सुपारी तुमच्याच सख्या मुलीने दिली आहे। ही कथा एका अशा थरारक हत्याकांडाची आहे की तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल। 3 जुलैची ती संध्याकाळ होती। एक 45 वर्षाची महिला आपल्या मुलाला कोचिंग क्लासमधून सोडून पायी घरी परत होती। अचानक मागून 130 किलोमीटर प्रति तास या तुफानी वेगाने एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी येते आणि त्या महिलेला अशी जोरदार धडक देते की तिचं शरीर हवेत 100 फूट दूर जाऊन पडतं। महिलेचा जागीच मृत्यू होतो। सुरुवातीला हा एक साधा अपघात वाटत होता, पण जेव्हा पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले तेव्हा पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली। तो अपघात नव्हता, तर 7 लाखांची सुपारी देऊन केलेला एक पूर्वनियोजित परफेक्ट खून होता। विशेष म्हणजे या खुनाची मास्टरमाइंड दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर त्या महिलेच्या पोटचीच 24 वर्षाची मुलगी होती। पोटच्या मुलीनेच आईला एवढा भयंकर मृत्यू का दिला, ज्याने संपूर्ण देशाला हादरून सोडले। कशाच्या लालसेपोटी स्वतःच्याच आईचा गेम कसा वाजवला, पाहूत या खळबळजनक कटाची संपूर्ण स्टोरी। नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज। ही घटना घडलेली आहे राजस्थान राज्यातील जयपूरच्या उच्च शिक्षित समजल्या जाणाऱ्या एअरपोर्ट कॉलनी परिसरात। या कॉलनीत राहणारे विजय वशिष्ठ उर्फ विजय शर्मा हे कोर्टामध्ये LDC म्हणून कार्यरत होते। त्यांनी नुकतंच तिथे एक नवीन घर देखील बांधलं होतं। त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी नीरज शर्मा, 24 वर्षाची मुलगी आयुषी शर्मा आणि एक मानसिकदृष्ट्या कमकुवत दिव्यांग मुलगा होता। सर्व काही सुरळीत असताना घरात एक दुःखद घटना घडली। वर्षभरापूर्वी विजय शर्मा यांचं अचानक निधन झालं, त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। डोक्यावर दुःखाचा डोंगर असताना या दुःखासोबतच घरात एका नवीन वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली। विजय शर्मा सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांच्या जागी कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी मिळणार होती। त्यानुसार घरात हालचाली देखील सुरू झाल्या होत्या। कोणाला नोकरीला लावायचं या संदर्भात सल्लामसलत देखील करण्यात येऊ लागली होती। घरात जी मुलगी होती आयुषी, ती नुकतीच आता 12वी पास झालेली होती, त्यामुळे तिला वाटत होतं की वडिलांच्या जागेवर तिला नोकरी मिळायला हवी। त्यामुळे तिने आईकडे हट्ट धरायला सुरुवात केली। त्यावेळी आयुषीची आई नीरज आयुषीला नोकरी लावण्यासाठी सुरुवातीला तयार झाली, पण आयुषीच्या मामाचा घरात प्रवेश झाला आणि त्यांनी नीरज शर्मा यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला। म्हणाले, नीरज, तू स्वतः सुशिक्षित आहेस, तुझा मुलगा मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे, त्याची आयुष्यभराची जबाबदारी तुझ्यावर आहे। जर ही नोकरी तू स्वतः केलीस तर कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देखील लाभेल आणि मुलाचा सांभाळ देखील नीट होईल। आणि इथूनच घरात 2 मतप्रवाह सुरू झाले। आयुष्याच्या इच्छेवर पाणी फिरणार हे तिच्याही लक्षात आलं होतं आणि अखेर तेच घडलं। भाऊ आणि माहेरच्या लोकांचा सल्ला मानून आई नीरज शर्मा यांनी पतीच्या जागेवर स्वतः कोर्टात LDC म्हणून सरकारी नोकरी जॉईन केली। त्याचवेळी आयुषीच्या मनात आईबद्दल तिरस्कार निर्माण झाला। आयुषीचे म्हणणे होतं की मी जर नोकरीला लागले तर अनेक वर्ष नोकरी करता येईल, मात्र आईने नोकरी केली तर ती लवकरच सेवानिवृत्त होईल। पण आईने हे ऐकलं नाही आणि याच एका निर्णयामुळे आयुषीच्या मनातील रागाचा भडका उडाला। आईने स्वतः नोकरी घेतल्यामुळे आयुषी प्रचंड नाराज झाली होती। तिनं तात्काळ एअरपोर्ट कॉलनीतील नवीन घर सोडलं आणि जयपूरच्याच कल्याण कॉलनी परिसरामध्ये त्यांच्या जुन्या घरात ती राहण्यासाठी गेली। तिथे तिने चुलत भाऊ बलराम उर्फ रवी याच्यासोबत LLBचं शिक्षण सुरू केलं। शिक्षणासाठी ॲडमिशन देखील घेतलं आणि याच ठिकाणी 2 चुलत भाऊ बहीण एकत्र राहू लागले। खऱ्या अर्थाने इथूनच रचायला सुरुवात झाली नीरजच्या मृत्यूचा कट। LLBचं शिक्षण घेत असताना आयुषीच्या डोक्यात फक्त पैसा आणि नोकरी फिरत होती। तिने आपला चुलत भाऊ बलराम याला आपल्या जाळ्यात ओढलं। तिने त्याला सांगितलं, जर तू माझ्या आईला रस्त्यातून हटवण्यासाठी मदत केलीस तर मी तुला आग्रा रोडवरील 5 कोटींची 5 एकर जमीन आणि भरतपूरमधील 5 कोटीची 4 एकर जमीन देईल। म्हणजेच तब्बल 10 कोटींच्या प्रॉपर्टीचा सौदा इथे ठरला गेला। इतकंच नाही, तर आईच्या मृत्यूनंतर ती जी सरकारी नोकरी होती ती पुन्हा अनुकंपा म्हणून आयुषीलाच मिळणार होती आणि जयपूरच्या दोन्ही आलिशान घरावर तिचा एकछत्री ताबा निर्माण होणार होता। या संपत्तीच्या लालसेपोटी चुलत भाऊ बलराम सुद्धा या पापात सहभागी झाला। हा कट फक्त या दोघांपुरताच मर्यादित राहिला नव्हता, यात आयुषीचे चुलते मोहन स्वरूप शर्मा हे देखील सामील झाले। या सर्वांनी मिळून हा कट रचायला सुरुवात केली होती। यामध्ये कोणावरही संशय येणार नाही, त्यासाठी त्यांनी भरतपूर येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हेमंत शर्मा नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला। नीरज शर्मा यांचा काटा काढण्यासाठी तब्बल 7 लाखांची सुपारी देण्यात आली। आयुषीने आणि तिच्या साथीदाराने
असा प्लॅन बनवला होता की नीरज शर्मा यांचा खून झाल्यानंतर ही घटना अपघातासारखी दिसली पाहिजे, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही, विमा तसेच सरकारी नोकरी देखील सहज पद्धतीने मिळेल. ज्या प्रकारे कट शिजला होता त्या कटानुसार आरोपी हेमंत शर्मा यांनी आधी एक थार गाडी भाड्याने घेतली. त्यापूर्वी हेमंत शर्मा यांनी नीरज शर्मा यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवलं. प्रत्येक दिवस नीरज शर्मा यांच्या घराची, त्यांच्या ऑफिसची, वेळेची सर्व रेखी केली आणि जून महिन्यात जेव्हा नीरज शर्मा आपल्या घराबाहेर पडल्या तेव्हा आरोपी हेमंत याने त्यांना थार गाडीने चिरडण्याचा थेट प्रयत्न केला. पण सुदैवाने नीरज शर्मा अगदी सेकंदाच्या फरकाने बालंबाल बचावल्या आणि याच वेळी नीरज यांना या प्राणघातक हल्ल्यामुळे तीव्र संशय आला की कोणीतरी त्यांना मारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांनी ही गोष्ट त्यांच्याच भावाला सांगितली. त्यावेळी त्यांच्या भावाने त्यांना सल्ला दिला की घराच्या बाहेर निघू नको. त्यामुळे नीरज यांनी भीतीपोटी घरातून बाहेर पडणं जवळपास बंदच केलं. त्यामुळे आयुषी आणि त्याच्या भावाने केलेला प्लॅन सक्सेस होणार नाही हे त्यांनाही कळून चुकलं होतं. त्यामुळे त्यांनी दुसरा प्लॅन आखायला सुरुवात केली. नीरज यांना तर घराच्या बाहेर काढायचं होतं. तेव्हा त्यांना घाबरून बाहेर काढण्यासाठी घराबाहेर लिंबू मिरचं फेकणं सुरू केलं, लाल रंग टाकणं सुरू केलं आणि अशा प्रकारचे प्रयोग आणि जादूटोणा देखील करण्यात आला. पण नीरज शर्मा सावध होत्या. त्यांनी संपूर्ण घराला लोखंडी जाळी लावून घेतली आणि घराच्या चारही बाजूला CCTV कॅमेरे बसवून घेतलं. आई घराबाहेर पडत नसल्यामुळं आयुषी आणि भाऊ नवीन संधीची वाट पाहत होते. शेवटी तो दिवस नीरज यांच्या आयुष्यात आलाच. 3 जुलै 2026ची ती काळी वेळ होती. नीरज शर्मा या त्यांच्या मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडण्यासाठी घराबाहेर पडल्या आणि हीच संधी साधून सर्व प्लॅन रचणारे ॲक्टिव्ह झाले. घटनेच्या दिवशी प्रत्येकजण भूमिका चोख बजावत होता. मोहित शर्मा नावाचा एक व्यक्ती नीरज यांच्यावर पाळत ठेवून होता. त्यांचं लाईव्ह लोकेशन ग्रुपवर शेअर करत होता. आता रोहित जाटव नावाचा दुसरा व्यक्ती बाईकवर काही अंतरावर लक्ष ठेवून होता. तर मुख्य व्यक्ती जो होता स्कॉर्पिओ गाडीमध्ये तो होता आकाश शर्मा. तो गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूलाच अरविंद शर्मा हा बसलेला होता. शर्मा यांनी त्यांच्या मुलाला क्लासमध्ये सोडलं आणि प्रतापनगर भागातून त्या घरी पायी परत येत होत्या. याच वेळी 130 किमी प्रति तास या भयानक वेगाने आकाश शर्माने स्कॉर्पिओ चालवली आणि नीरज यांना मागून जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की नीरज शर्मा यांचं शरीर हवेत 100 फूट दूर जाऊन पडलं आणि त्यांचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी स्कॉर्पिओ गाडी तेथेच सोडून रोहितच्या बाईकवर फरार झाला. सुरुवातीला जयपूर पोलिसांना वाटलं होतं की हा एक हिट अँड रनचा अपघात आहे. पण मृत नीरज शर्मा यांचे भाऊ राकेश कुमार शर्मा यांनी पोलिसात तक्रार दिली की माझ्या बहिणीला तिची मुलगी आयुषी आणि चुलते आणि सासरचे लोक प्रॉपर्टीसाठी गेल्या अनेक दिवसापासून धमक्या देत आहेत. जयपूरच्या DCP रणजिती शर्मा यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. पोलिसांनी जेव्हा रस्त्यावरील आणि नीरज शर्मा यांच्या घराजवळील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासले तेव्हा त्यांना समजलं की ती स्कॉर्पिओ गाडी कित्येक तासापासून त्याच परिसरात नीरज शर्मा यांच्या घराबाहेर येण्याची वाट पाहत फिरत होती. हा साधा अपघात नसून एक थंड डोक्याने केलेला खून होता. पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आतमध्ये तातडीनं 24 वर्षाची जी आयुषी शर्मा तिला ताब्यात घेतलं आणि तिला कडक शब्दात चौकशी केली. तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला. तिनं रडत रडत पोलिसांना सांगितलं की मला फक्त ती सरकारी नोकरी आणि वडिलांची प्रॉपर्टी हवी होती, म्हणूनच मी आईला संपवलं. आणि त्यानंतर जयपूरच्या प्रतापनगर पोलिसांनी अतिशय वेगाने कारवाई करत या प्रकरणातील 7 मुख्य आरोपींना गजाआड केलं. यामध्ये मुख्य सूत्रधार आणि पोटची मुलगी आयुषी शर्मा, तिचे भाऊ मोहन स्वरूप, रेकी करणारा मोहित शर्मा, गाडी चालवणारा आकाश शर्मा, अरविंद शर्मा आणि सुपारी घेणारा हेमंत शर्मा आणि रोहित जाटव यांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि आयुषीचा चुलत भाऊ बलराम उर्फ रवी हा सध्या पोलिसांना गुंगारा देऊन फरार झालेला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. मित्रांनो, या घटनेनं संपूर्ण समाजाला आणि नातेसंबंधाला एक मोठा धक्का दिलाय. संपत्ती आणि सरकारी नोकरीचा हाव माणसाला किती क्रूर बनवू शकतो हेच या घटनेवरून आपल्याला लक्षात येतं. अवघ्या 24 वर्षाच्या मुलीला आपल्या दिव्यांग भावाचा आणि जन्मजात्या आईचाही विचार आला नाही. ज्या आईनं 9 महिने पोटात वाढवलं त्याच आईला 130च्या स्पीडने येणाऱ्या गाडीखाली चिरडताना या लेकीचे हात का कापले नाहीत.
या कलियुगातील क्रूर मानसिकतेबद्दल आणि आयुषी शर्माला कोणती शिक्षा झाली पाहिजे याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. समाजात अशाच खळबळजनक गुन्हेगारीचा बुरखा फाडणाऱ्या आणि तुम्हाला सतर्क करणाऱ्या खऱ्या क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या क्लिक टू न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.